गव्हाच्या पिठाचे मोदक केलेले आहेत ते किती 5 इथे पण वौशे चालू आहेत कोणाचे तरी वाचतायत वौशे काल गेलेला आलेला आहे परत मामाकडे ओ भाई साहेब एक नंबर ह्याचे वडील माझ्या वडिलांचे मित्र आणि हा माझा मित्र असे आमची माझा अजून झायलाय नाही ते यायची ह्याच्या पोरांबरोबर माझी पोरं असते नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे निखिल परदेशी ब्लॉग्स। आज जागरण आहे गौरीचं, तर म्हणजे ऑलमोस्ट म्हणू शकतो आपण सेकंड लास्ट डे, कारण उद्या आपले गणपती बाप्पाचे 5 दिवसाचे गणपती बाप्पा आहेत ते विसर्जन होते। हां पप्पांनी बी स्पेसिफिक सांगितलं की ज्येष्ठ गौरी पूजन म्हणजे आज पूजतात, म्हणजे ज्यांचे आमच्यामध्ये काय म्हणतात त्याला वौशे देतात। तर माझ्या आज वहिनीचे वौशे आहेत। वहिनी आज श्रीवर्धनला काल गेली होती श्रीवर्धनला माहेरी, सो आज निघाली होती काहीतरी एखाद तासामध्ये पोचेल बहुतेक। तर तेही म्हणजे काय प्रथा काय असते तेही मी दाखवेन जर भेटलंच दाखवायला, कारण मुलांचं काय त्यामध्ये काम नसतं, पण तरी काय रीतिरिवाज असतील ते सांगायचा मी नक्की प्रयत्न करेन। आणि आपलं आता आंघोळ वगैरे झालेली आहे मस्तपैकी, तर आपण आता नाश्ता करतोय। नाश्ता म्हणजे स्मूदी पितोय आणि हे वेफर खाल्ले मी आल्यानंतर मोबाईलला हात लावायचंच लक्षात येत नाही खरं तर, कारण आपल्याच तंद्रीत असतो, कारण चिल वाटतं गावी आल्यानंतर खरं म्हणायला गेलं तर ठीक आहे, हरकत नाही। मी ब्लॉग्स चालू केलेलं आहे, एक छोटंसं काम आहे त्यासाठी मला रेवदंड्याला सुद्धा जायचं होतं मार्केटला, तर जे काही असेल ते मी नक्की दाखवेन, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। जसं मी म्हणालो होतो की मी सूप कसं भरतात काय ते दाखवतो। या आमच्या आप्पी भरते, आप्पी आणि नाणी आली आहे। हो, नवरी आमच्या घरी येते ना तेव्हा पहिला वौसा असतो, त्या वौशामध्ये सुपाबरोबर पहिला तांदूळ भरतात, तांदूळ ठेवल्यानंतर पानाचा विडा ठेवल्यावरती नारळ ठेवल्यावरती 5 फळं झाल्यावरती 5 भाज्या आणि मिठाईचा एक स्वीटचा पुडा ठेवतात आणि 5 प्रकारचे घरगुती सण ठेवतात। हा असा सूप आणि हा मालूक एक महत्वाचा आहे। हा मालूक आहे ना तो महत्वाचा असतो गौरीला, तो सुपामध्ये ठेवावाच लागतो, जरी किती 100 रुपयाचा असला तरी तो घ्यावाच लागतो आणि तो ठेवाच लागतो। अच्छा, आणि ते सण जसं की 5 प्रकारचे आपल्या इथे घरी बनवले जातात त्याला सण म्हणतात। त्याला आता आपण निघूया, रेवदंड्याला जायचंय मला, आणि हे काल मी माझ्यासाठी स्वीट्स घेऊन आलो होतो, हे मी माझा बॉक्स वेगळा ठेवतोय। पाहुणं आले खाऊन्या हो नाचेल वाचेल सर्व तू बोलशील ते करेल पावलो। तर आज आम्ही 3 जण चाललोय रेवदंड्याला, कोकणी जायला चाललोय। चला तर भेटू, काय काय घेतो आता। ह्याने आणखीन काहीतरी सांगितलं, काहीतरी जिबूड, चला निघूया काय। हा चल सांगतोय यांचं वय काय चाललंय, अरे पुढे घ्या मागे घ्या बाबू, तेव्हा इकडे काहीतरी आहे हॅपी शॉप। हा बोललेला ना, आता माझ्यावर आला तो, त्यांची धावत आहे ना तो। ए थुक्या गणपतीमध्ये मिठाईला काही कमीच नाही। काय पाहिजे बाबू आता? मिक्स कशाला सुतात? हा बारक्या मिक्स मिठाई भरतोय। नाव काय तुझं? नाव काय काय? टिंकू आमच्या इथे पण कामावला आहे, टिंकू प्रजापती। हे घे पैसे दे। शेठ पैसे ट्रान्सफर करताना बाबू फोन दाखव। अरे
चलो. हे बघा वौशे घेऊन चाललीत माणसं आणि काल्या. टोपी उडाली नाही. टोपी उडाली होती आणि शेवटचा जो येऊन गेला ना, सगळ्यांनी वाचवली टोपी. चला शेवटचा इटी गावाला येऊन गेला, त्याने भाई वाट लावली टोपीची, पण ऑलमोस्ट वाचली म्हणा. बघा बघा आमचा गोटू परत आलेला आहे. या ए काका आणि गोटू बाबा इथे बघ, इथे बघ. आमचा गोटू मामाकडे जाऊन आला, आजोही जाऊन आला, शिवर्धनला. तर आता रेवदंड्यावरून आलेलो आहे, जरा फ्रेश होतो आणि मजगावला मामाकडे निघायचंय. मजगावला आणि तिथून मग मावशीकडे मुरुडला मावशीचा गणपती बाप्पा बघून यायचंय. सो ह्याला घेऊन जाऊ, ह्याला घेऊन जाऊ. आणि हा इथे जंजिरा फोर्ट. ओ भाई साहब एक नंबर. सनसेट पॉइंटचा एक लोकेशन केलेलं आहे, तिथून छान असा व्ह्यू येतो. हे बघा दाखवतो मी इथून. आणि हा असा येतो व्ह्यू. माहित नाही, मी बॅक कॅमेऱ्याने करतोय आता शूट. बॅक साईडला जंजिरा किल्ला आहे. लोकांना जंजिरा किल्ल्याबद्दल आहे ना बऱ्याच अशा चुकीच्या गोष्टी माहिती आहेत. तर आता मी एक प्रॉपर ब्लॉग बनवेन त्याच्यावर आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन देईन की खरा इतिहास काय होता. कारण माझ्या नियरबाय पडतं, म्हणजे मी या जवळपासच्याच गावातलं आहे. त्यामुळे आणि बऱ्याच अशा लोकांना म्हणजे नियरबाय गावातले सुद्धा असून बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे त्याबद्दल. म्हणजे चुकीचा इतिहास ॲक्च्युली सांगितला जातो, त्यामुळे ते मग तसंच पसरवलं जातं. आता भेटू मावशीकडे मुरुडला, मावशीचा गणपती बाप्पा बघूया आणि तिथून नंतर मग मजगावला जाऊया मामाकडे. चलो स्टे ट्यून, कंटिन्यू रहा. घेतोस चेंज. आणि हे आता आम्ही निघालो इथून आणि व्ह्यू बघा काय मस्त दिसतोय. आता संध्याकाळचे ऑलमोस्ट आता संध्याकाळचे 5:45 झालेले आहेत. आणि हा बघा हा जंजिरा किल्ला. छावा मुरुडला आलो होतो आणि हे बघा कोण भेटलेले, मजगावची माणसं. आणि वहिनीचं सूप भेटलं, हे आमच्या वहिनी. आणि हा माझा गोटू भेटला मला, गोटू. हो 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 होय होय होय. एक मिनिट हा, मी मावशीचा बाप्पा दाखवतो तुम्हाला. हा गोटू मला खेचतोय मग. हे बघा हे बघा. हे वंश असे घेतले जातात, अशी पूजा होते नंतर. आणि हा माझ्या मुरुडवाल्या मावशीचा गणपती बाप्पा असा काहीच आहे. अगोदर म्हणजे दरवर्षी वेगवेगळं असतं, चित्र वगैरे असतं कोणला. छान असं मोठे मोठ्या अशा मूर्ती असायच्या. आता हल्ली एक साईज थोड्या कमी केल्या त्या ह्या लोकांनी. बरेच म्हणजे चित्र असायचे, छान आहे. आणि अनायासे आपल्याला वहिनीचं सूप सुद्धा भेटलं. ही वहिनी, त्यांचं पूजन झालेलं आहे. आपण निघायची गोळी घेतो आम्ही. आले होते सूप घेऊन, यांची तीच लपडी चालू आहेत बाई. हे बघा, अरे घ्या रे मावशी. अगं घे ग, घे ग.
तर आता निघतोय मामाकडे मसगावला. भेटू मामाचा गणपती बाप्पा. अँड गाईज अँड बैलाज बाय बाय. ही माझी आई. नाही नाही फोन नाही लागे. तुला फोन नाही लागे. हे आता आपण आलेलो आहे मामाकडे आणि मामाने मस्त असं राजांची फ्रेम लावलेली आहे एंट्रन्सला. सुंदर वाटते. ही मामी मी आलो म्हणून दिवा लावतात. वा वा. हा आपला गोट्या. पुन्हा एकदा गोट्या स्माइल ग. हा एक नंबर. आणि हा आहे आपल्या मामाचा बाप्पा. हो मूर्ती सेम असते ना दरवर्षी. हा लास्ट इयरला पण मी दाखवला होता. आपली मूर्ती सेमच असते. आणि ही आपली गौरबाई. हे बघा हे बघा याचं बघा काय चाललंय. हे लाल्या कुठे धुल्या शेटकडे. मी आणि सिद्धू आलो होतो. जसं की तुम्ही अगोदरच्या क्लिपमध्ये पाहिलंच असेल. ही श्रुती आणि मामा पुन्हा सलमान खानच्या युनिफॉर्म मध्ये. तर आता खरं तर आमचा प्लॅन होता की रात्री जागरण करायचं होतं म्हणून गौरीजवळ. आज हे काय ज्येष्ठा गौरी पूजन आहे ना. हा आज ज्येष्ठा गौरी पूजन आहे. सो आज रात्री जागरण होणार आहे. तर आता त्यासाठी यांचा प्लॅन काय होता तेच मला लक्षात नाही आलं. हे बघा श्रुती फोन करणार होती मला आणि विसरली. टाकतो मी बाजूला गजनी म्हणून. तर प्लॅन आमचा पुन्हा डन झालाय. सो बघूया आता निघतोय. कारण बोरलीमध्ये पण काही मित्रांकडे जायचं होतं. सो ते मग राहून जाईल. कारण उद्या आपल्या ऑलमोस्ट म्हणजे 5 दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन होतील उद्या. तर ठीक आहे हरकत नाही. आता निघूया इथून आणि नंतर मग थोड्या वेळाने येऊया जागरणासाठी. मम्मी तुम्हाला काही म्हणायचं आहे का. काय बोलू रे. आज रात्री आमच्या घरी आमंत्रण द्या. जे बघतायत त्यांना आमंत्रण द्या. बोला आमच्या घरी. आज इकडे बघून बोला. गौरी नाचवायच्या आहेत. तुम्ही पण या सगळ्यांनी. ओके आलोच. हाय बोल. हाय. असं पण आहे होतं काय विठ्ठल गाणे आहेत का तुम्ही. ठीक आहे चला तुम्ही कंटिन्यू राहा. भेटूया आपण. तर नेहमीप्रमाणे हा माझा मित्र आहे. परम मित्र. नुसतं मित्र नाही परम मित्र. पराग चुनेकर. त्याच्या घरी ऐक सॉरी हा ह्याचे वडील माझ्या वडिलांचे मित्र आणि हा माझा मित्र. असे आमची. मला अजून जायला नाही तर यायची ह्याच्या पोरांबरोबर माझी पोरं असते. चुकीचं चुकते. ठीक आहे. माझा परम मित्र पराग चुनेकर ह्याच्या घरचा गणपती बाप्पा. पराग यो कर यो. हा दादा दिलंच तरी चालेल. एक नंबर आहे. केसर मोदक छावा आणि ही सुप आली. परत काय फला दाखव. काय रे फला आधीच गायब तीन. काय रे यायला हाय. चल सफरचंद वगैरे आहे. या वर्षी जरा स्टॉक कमी आहे आमचा. याने एक गायब केलंय. त्याला हरकत नाही पण मोदकनी कमी पूर्ण केलेली आहे. हा घे बोल. भारी आहे. परत मला जे फोनवर आता बोलत होतास ते बोल. समोर बोल. हो अरे म्हणजे आम्हाला नाही बोलायचं. दिसतोय का रे आम्ही. दिसतोय थोडा ऐक बोल.
मला जे बोलवतास की तुझ्या फोनची वाट बघतो पण फोन काही येईल नाही त्याच्या विषयावर. तुला कोण फोन करणार तुला मी फोन लावता. अरे तुला याला आणि बाबूला. एक मिनिट याचं नाव काय? प्रज्ञेश. मा तुला माहित आहे तू बोल शुद्ध घेऊन जा. बाबूला फोन आला. सिद्धूचा माझा नंबर नाही. मी केलेलो का नाही फोन तुला? केलेलो. उचलेलोस? आवडेल आपले आहेत सगळे आहेत म्हणजे असं ना बोला सगळे आहेत आपले पण ते तुम्ही नंबर नाही ते काय करशील फोन कोणाला लावून सांग. मला करते मला फोन करते. मला मी करतो गुड मॉर्निंग मेसेज पण मला जो करतो त्यावेळी नेमका सीन काय असतो की मी असतो गाडीवर. मी तेवढा पुरताच बोलतो ना तेवढा पुरता बोलतो आणि सांगतो थोड्या वेळात पण त्या घरी जाईपर्यंत आपल्या 10 मिनिटाच्या वर आमचं कॉलिंग आहे 20 मिनिटाच्या वरच. मला आठवण नाही मित्रांची का मी सरळ फोन लावतो. नाही हल्ली 4 व्हीलर नाही ना बाईकवर जातो ना तो लफडा होता. आपला विषय आहे ते पण उचलतो कधी माहित आहे जर सिग्नलला असेल तर.
जस्ट तुम्ही पाहिलं असेल अगोदरची व्हिडिओ की त्याच्यामध्ये ही लोक सगळी नाचत होती मामाकडे. तर असं काहीसं एन्जॉय झालंय. आता ही अशी माणसं थकलेली आहेत सगळी. हे बघा, ही आमची पाटलाची कोकिला राशीनी पावडर लावली. राशीनी माझ्या मामाची पावडरची फॅक्टरी आहे. आणि मामी सगळ्यांना काय फ्रुट्स कट करून देते. आणि परत एकदा मी गणपती बाप्पा दाखवतो मामाचा. आणि ही गौरबाई. फायनली निघालोय. रात्रीचे नाही, पहाटेचे 3:30 झालेत. आणि एक मेंबर आणि बाकीचे बाहेर आहेत. आमचं काल्या झोपलेलो आहे. हितविक तर आत्ता आपण पोचलोय. 4:22 झालेत. बघू शकता तुम्ही, 4:30 झालेत सकाळचे. आणि ऑलमोस्ट घरातले सर्वजण झोपलेले आहेत. त्यामुळे मी थोडा हळू आवाजात बोलतोय. सो असा काहीसा आपला सेकंड लास्ट डे होता, म्हणजे ज्येष्ठ गौरी पूजनचा दिवसाचा ब्लॉग. तर नक्कीच हा जर का ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, मजा जे काही मला फार कमी गाणी वगैरे किंवा व्हिडिओ कॅप्चर करायला भेटले त्याबद्दल खरंच सॉरी. कारण मी थोडा मला बाहेर काम असल्यामुळे मी तिकडे गेलो होतो. म्हणजे माझ्या बहिणीला वगैरे ती रत्नागिरीवरून येत होती, सासरवरून तिच्या. त्यामुळे तिला पिक करण्यासाठी मी गेलो होतो. सो त्यामुळे मला काही व्हिडिओ घेता नाही आल्या. आणि भरपूर उशीर झाल्यामुळे तो एक टाईम जो मजा करायची जी वेळ असते ना, ती थोडी लेट म्हणजे निघून गेली होती. तर हा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्लॉगला लाईक करा. आणि कसं झालं आहे, काय झालं आहे, किंवा काही इम्प्रूव्हमेंट करता येईल त्यासंबंधी कमेंट करा. आणि आपल्या मित्रमंडळींसह आणि आपल्या नातेवाईकांसह हा व्लॉग तुम्ही शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर टेक केअर. माझ्या मित्राच्या त्यांना सरप्राईज करा. माझ्या मित्राला सबस्क्राईब करा, लाईक करा. माझ्या मित्राच्या चॅनेलला माझ्या मित्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओ